या राज्यात कमालीची बेरोजगारी वाढलेली आहे। सुरक्षित बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे। त्यांच्या हाताला काम नसल्याने ते विवंचनेत सापडले आहेत। शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील शेतकरी अधिकच हवालदिल झाला आहे। शेतमालाला योग्य भाव नसल्यामुळे उत्पादनाचा खर्चही निघेनासा झाला आहे। शेतकरी विरोधी शासनाने शेतमजुरावर हीच पाळी आणली आहे। राज्यासह राळेगाव विधानसभा क्षेत्रात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकरी, शेतमजूर, सुरक्षित बेरोजगार, व्यापारी वर्ग, आदिवासी बांधव यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीने शुक्रवारी 27 रोजी बाभुळगाव शहरात जनाक्रोश मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले आहे। या मोर्चाने तहसील कचेरीवर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मीरा पगोरे यांच्याकडे सादर केले आहे। आम्ही सातत्याने शेतकरी, शेतमजूर, युवक आणि महिलांच्या संदर्भात, गोरगरिबांच्या संदर्भात वारंवार आम्ही आंदोलन करत आलेलो आहोत। तरी मात्र या सरकारला खऱ्या अर्थाने जाग आलेली नाही। या सरकारने दिलेली अभिवचन जे आहे ना, ती स्वामीनाथन समिती शिफारशी आम्ही लागू करून शेतकऱ्यांना न्याय देऊ, 2 कोटी नोकऱ्या लोकांना देऊ, तेही दिलेलं नाही। 15 लाख जमा करून तेही दिलेलं नाही। पण आता मात्र खऱ्या अर्थाने प्रचंड मोठा भ्रष्टाचार वाढला, त्याच्याविषयी बोलत नाही। महिला मारल्या जातात त्याच्याविषयी बोलत नाही। अत्याचार, अन्याय होतात तरी मात्र बोलत नाही। पत्रकारांना मारले जातात तरी मात्र बोलत नाही। आणि म्हणून माझ्या देशामध्ये मला जगण्याचा जो अधिकार आहे तो जर कोणतं सरकार हिरावून घेत असेल तर त्यांना आम्ही मातीमध्ये दडपल्याशिवाय राहणार नाही। ही लोकशाही विचारधारा मी स्वतः स्वीकारलेली आहे। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे सगळे भारतीय प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्य जपण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि ह्या मूल्यांचा मर्डर करणारा जो कोणी असेल त्यांना आम्ही निश्चितच लोकशाहीच्या मार्गातून बाहेर हटू, अशा प्रकारच्या हेतूने आम्ही खऱ्या अर्थाने या मोर्चाचं आयोजन केलं आहे। सत्ताधारी आमदारांना हा जनाक्रोश मोर्चा नव्हे तो उत्तम नाटक आहे असं त्यांनी टीका केली आहे। हे नाटक कोण आहे? सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं नाटक तर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आहे। दुसरा ते हे अशोक चव्हाण पण, अशोक उईके पण फार मोठा नाटककार आहे। तेव्हा हे नाटककार आहेत। आम्ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसं म्हणून जगणार आहोत। तुलना करण्याला आम्ही काही हरकत नाही। त्यांचे 10 वर्षात केलेले कामं माझी 20 वर्षात केले का? अहो, त्यांनी प्रकल्प थांबवलेले आहे, लोकांची कामं थांबवलेली आहे, नगरपंचायतची कामं थांबवलेली आहे, कमिशनसाठी कामं थांबवलेली आहे, पैशासाठी कामं थांबवलेली आहे, ठेकेदारांना खऱ्या अर्थाने मनाई करून सुरू आहे, राळेगावची मंजूर झालेली कामं थांबवलेली आहे। अशा प्रकारे आमदार आमचा हा कामं करण्यासाठी येत असतो, कामं थांबवण्यासाठी येत नसतो। आम्ही लगन जोडे आहोत, याच्यासारखं लगन मोडणं आम्हाला करता येत नाही। आणि म्हणून आमची ग्वाही आहे की येत्या काळामध्ये लोक महाविकास आघाडीत सरकार आल्याशिवाय राहणार नाही। सामान्य जनतेला मी न्याय देण्याची निश्चित प्रयत्न करू। असे मोर्चे आपण विधानसभाच्या निवडणुकीसमोर वारंवार मोर्चे घेतले, त्यांना दिसत नाही, त्याला मी काय करू? समजा ना, आम्ही त्या वाघिणीच्या संदर्भात मोर्चे काढले, महागाईच्या बाबतीत मागच्या वर्षी मोर्चे काढले, त्याने समोर आलं पाहिजे ना। आम्ही त्यांच्याकडे निवेदन द्यायला तयार आहोत, पण एक माणूस समोर येत नाही, हिंमत नाही, सेक्रेटरीसोबत बोलण्याची त्यांची ताकद नाही, कलेक्टरसोबत बोलत नाही। आजच्या घडीला कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही सेक्रेटरीसोबत आधी बोलण्याची हिंमत। आणि म्हणून आता हा जो संपाल बसला होता ना, त्याच्या संदर्भात बोलायला तयार आहोत। या राज्यातल्या कुठल्याही समस्येच्या संदर्भात कुठल्याही अधिकाऱ्यासोबत, कुठल्याही पदाधिकाऱ्यासोबत आमची बोलण्याची तयारी। हा आक्रोश एका दिवसाचा नाही, हा 10 वर्षातला आक्रोश। ज्या अपेक्षेने अच्छे दिन येईन असं सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना वाटलं, ते अच्छे दिन तर आलेच नाही, पण उलट बुरे दिन आले आणि सरणावरचे, मरणावरचे दिन आले। त्या आक्रोशासाठी, आक्रोश हा शेतकऱ्याचा आहे, शेतमजुराचा आहे, लहान व्यापाऱ्याचा आहे, महिलांचा आहे, युवकांचा आहे, बेरोजगारांचा आहे, या सर्वांच्या त्यांच्या मनातला हा आक्रोश होता आणि त्यासाठी हे आंदोलन। भारतीय जनता पार्टी आणि इथलं महायुती सरकार मागील 10 वर्षापासून शेतकऱ्यावर, शेतमजुरावर, घरकुलधारकावर अत्यंत अन्याय करतात। महागाई मोठमोठ्या प्रमाणात वाढत आहे। लोकसभेमध्ये आपण त्यांचा पराभव केला, पण मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार नाही। शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, सोयाबीनला भाव मिळणार नाही, कापसाला भाव मिळणार नाही, घरकुलाचे पैसे सुद्धा 6-6 महिन्यापासून दिल्या गेलेले नाही। या सर्व शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधवाच्या मागण्यासाठी आम्ही आज बाभुळगाव जनआक्रोश तिन्ही पक्षाच्या वतीने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने हजारो संख्येने सर्वसामान्य जनतेचे प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयाला आलेलो आहोत। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता करामत अली, बाभुळगाव।